माडी या जातीच्या नावानं वीर बाबूराव शेडमाक यांच्या नावानं आम्ही पॅकेज जाहीर केलेलं आहे। लवकरात लवकर 20 तारखेच्या JR म्हणून त्या माळी या समाजाला सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये काम करण्याचं आणण्याचं आम्ही काम करणार आहे। अशा प्रकारचा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून आमचा आदिवासी विभाग काम करत असल्यामुळे मनापासून आमच्या आदिवासी विभागाच्या मनापासून धन्यवाद द्यावा लागते। दुर्गादासजी, आपण केंद्र सरकारचे राज्यमंत्री आहात, आमचे फगनसिंगजी सुद्धा आलेत, आमच्या आदिवासी समाजाचे सर्व नेते आहे। काही मनामध्ये कोणाच्या शंका कुशंका येत असेल, कोणी काही कल्पना केल्या असेल, परंतु हा आदिवासी विभागानं आयोजित केलेला कार्यक्रम आहे। आदिवासी विभागाने कल्पना केली, जर समजा महिलांसाठी जर कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर कधी केला गेला पाहिजे, तो रक्षाबंधनाच्या दिवशी केला पाहिजे। आणि आज रक्षाबंधन असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम नाशिकमधून सुरू करणार होतो। आम्ही संकल्प केला होता, नाशिक या ठिकाणून संकल्प केला गेला पाहिजे, सुरुवात केली पाहिजे, शुभारंभ केला पाहिजे। परंतु गोंड राजाची राजधानी ज्या ठिकाणी आहे, नागभूमी जिथं आहे, जिथं क्रांतीची मशाल जळते, जिथं उलगलान झालं, क्रांती झाली, त्या ठिकाणी केल्या गेले पाहिजे। म्हणून नागपूर निवडलं। नागपूरच्या माध्यमातून माझ्या बहिणीला सन्मान देण्याचं काम आमच्या विभागाने केलं। मनापासून विभागाला धन्यवाद देतो। आणि आपण सर्वांना बोलावलं, बोलण्याची संधी दिली, आपल्याला ऐकून घेतलं आणि लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना बोलावून आमच्या बहिणींच्या समोर सन्मान करण्याची संधी जे प्राप्त करून दिली। परत एकदा माझ्या आदिवासी विभागाने उत्तम नियोजन केलं, रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केलं। सर, एवढ्यावर थांबत नाही तर पूर्ण 30ही प्रकल्प कार्यालयामध्ये कार्यक्रम सुरू आहे। हेच रक्षाबंधनाचे एकही प्रकल्प कार्यालय नसेल, 29 प्रकल्प कार्यालय महाराष्ट्रामध्ये। आमचे सचिव साहेबांच्या आणि आयुक्त मॅडमच्या नेतृत्वामध्ये 4 ATC कार्यालय आहे। 4 ATC कार्यालयानंतर 30ही प्रकल्प कार्यालयामध्ये हाच कार्यक्रम सुरू आहे। रक्षाबंधनाचा कार्यक्रम, बहिणींचा सन्मानाचा कार्यक्रम, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दराकोऱ्यामध्ये राहणाऱ्या बहिणींचा सन्मान त्या त्या ठिकाणी होत असल्यामुळे या विभागाचा, आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून, आदिवासी विभाग समाजाचा सेवक म्हणून, आदिवासी समाजाचा पालक म्हणून मनापासून आदिवासी विभागाला शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो। आणि असंच प्रेम आदिवासी विभागाच्या माध्यमातून समाजाप्रती असावं, समाजाप्रती सहानुभूती, प्रेम, विश्वास दर्शवावं आणि समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपल्या माध्यमातून कार्य होत राहावं अशी अपेक्षा करतो। परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांनी आम्हाला अतिशय चांगली अनुमती दिली आणि आमच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहे, योजना कन्व्हर्जन करून, एकत्रित करून या बहिणीला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांना मालकीन बनवण्यासाठी, मालक बनवण्यासाठी आपण अतिशय उत्तम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल परत एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले भाषण या ठिकाणी थांबवतो। खूप खूप धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।